आदिती तटकरे यांची ही माहिती आहे। लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा झालेला आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। हप्ता आता प्रत्येकाच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतोय। लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। आम्ही बारकाईनं जी काही स्थिती असेल किंवा त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर सुरू करण्यात आली त्याच्यामध्येच काही जी 2-3 दिवसापूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भातला लाभ घेतला। खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जी काही स्क्रुटिनी झाली त्याच्यामध्येच ते लक्षात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना जी काही 2000 का 2500 सुमारे जे काही लाभार्थी शासकीय कर्मचारी म्हणून होते, 2 लाख कर्मचाऱ्यांचा डेटा आम्हाला प्राप्त झालेला होता। त्याच्यापैकी हे 2-2500 होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो आहे तो देण्याचा बंद करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जर स्कीम असेल तर त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलवरून ज्या काही वेळेला सूचना येत असतात त्यानुसार योग्य ती कारवाई केली जात असते। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमितपणाने काही विभागांचे प्रस्ताव त्या ठिकाणी आले, त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली। महाराष्ट्राने आणि महायुतीच्या सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की महिला व बालविकास विभागाअंतर्गत महायुतीच्या सरकारच्या वतीने जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याची ई-KYCच्या संदर्भातली मुदत काही निवेदनं आमच्याकडे प्राप्त झालेली होती। काही त्या संदर्भातल्या ई-KYCच्या संदर्भातल्या काही तक्रारी म्हणजे आम्हाला आणखीन त्याच्यामध्ये थोडी मुदत मिळावी। काही ठिकाणी काही या मधल्या कालावधीमध्ये गारपीट असेल किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये काही ई-KYC करण्याच्या काही जणींच्या राहिलेल्या होत्या। या सगळ्या याच्यामध्ये खरं तर पहिली ई-KYCची प्रक्रिया ही साधारणपणे सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाली आणि ती पहिल्यांदा 2 महिन्याच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली होती आणि 2 महिन्याची मुदत ई-KYC साठी सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेली होती। पण त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सूचनेनुसार ती मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली होती। त्यानंतर सुद्धा काही सूचना आल्या की ई-KYC करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-KYC भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता। त्यात काही चुकीचे ई-KYCच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली। ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही ई-KYC करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे। खूप मोठी खुशखबर आलेली आहे। मे महिन्याचा हप्ता त्यांना आता लवकर त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात होणार आहे। आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आता मे महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। ज्यांना मार्च आणि एप्रिलचे हप्ते मिळाले नाही आहेत त्यांचे हप्तेसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत। ज्या बहिणींची KYC बाकी राहिली आहे त्या बहिणींना अजूनही एकदा संधी देण्यात येणार आहे, कारण की वारंवार खूपदा त्यांना संधी देण्यात आलेली आहे। अडचणीत सापडलेल्या लाडक्या बहिणींना ते वाऱ्यावर सोडणार नाही आहेत, त्यांना पुन्हा संधी देणार आहेत। कारण की KYC जी पोर्टल आहे त्या व्यवस्थित न चालल्यामुळे त्यांचा OTP लवकर येत न आल्यामुळे किंवा त्यांचं जे काही ऑप्शन होतं त्यामध्ये विचारलेले प्रश्न होते ते त्यांना समजले नसल्यानं त्यांची KYC राहून गेलेली होती किंवा चुकलेली होती किंवा KYC झाल्यावरही त्यांना पैसे मिळाले नाही आहेत, तर त्यांनासुद्धा चिंता करण्याची गरज नाही आहे। त्यांनासुद्धा ही संधी मिळणार आहे। आता लवकरच याबाबत शासन निर्णय येणार आहे किंवा मग आदित्य तटकरे यांच्याकडून माहिती मिळणार आहे। खूप मोठी आनंदाची बातमी आहे की मे महिन्याचा हप्ता त्यांना मिळणार आहे। 2100 रुपयाबद्दलचं काय तर 2100 रुपयाचा शासन निर्णय अजूनही आला नाही आहे किंवा मंत्रिमंडळामध्ये कुठलीही बैठक 2100 रुपयाबद्दल झाली नाही आहे। 2100 रुपये आता लवकरच चालू होणार आहेत, परंतु ते कधी
योग्य वेळ येईल त्यावेळेस चालू करणार असं प्रत्येक नेत्यांचं म्हणणं आहे. परंतु 2100 रुपये अजूनही लाडक्या बहिणींना झालेले नाही आहेत. फक्त तुम्हाला 1500 रुपयाचाच हप्ता मिळणार आहे सध्या तरी. 2100 रुपये झाले तसे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवणार आहोत. परंतु सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहेत प्रत्येक महिन्याला. तर ताईंनो, अशा प्रकारे ही अपडेट होती. KYC बद्दलची अपडेट मी तुम्हाला सांगून दिलेली. KYC तुमची होणार आहे, 100% होणार आहे आणि नक्की होणार आहे. त्याबाबत शंका नाही आहे. लवकरच याबाबत शासन निर्णय येणार आहे. लवकरच आदित्य तटकरे यासुद्धा आपल्याला काही माहिती किंवा ट्विट याबद्दल सांगणार आहेत. म्हणजेच की एकूण काय की KYCला आता लवकरच सुरुवात होणार आहे. जून आणि जुलै या 2 महिन्यापासून दर महिन्याला दरवर्षी या 2 महिन्यात आपली KYCला सुरुवात करावी असं शासन निर्णयामध्ये होतं. आणि प्रत्येक वर्षी जून आणि जुलै महिन्याला सर्व लाडक्या बहिणींची KYC करण्यात यावी अशा प्रकारचा आदेश त्या ठिकाणी होता. आणि म्हणून आता या 2-4 दिवसांमध्ये काहीतरी खुशखबर आपल्यासाठी येऊ शकते असं वाटत आहे. तर लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी राहणार आहे. मे महिन्याच्या हप्त्यासोबतच जूनचा हप्तासुद्धा तुम्हाला मिळू शकतो. आणि हा कधी मिळणार हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, मेचा पूर्ण महिना निघून गेलेला आहे आणि आता काही दिवस शिल्लक बाकी राहिलेले आहेत. 3-4 दिवसच बाकी राहिलेले आहेत मे महिन्याला. आणि या 3-4 दिवसांमध्येच मे महिन्याचं निधीचं वाटप हे होणार नाही. तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. आता या वाटपाला जून महिन्यामध्येच सुरुवात होणार आहे आणि 10 ते 15 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता येऊ शकतो. त्याचबरोबर जून महिन्यामध्ये जर हा हप्ता आपल्याला मिळणार असेल तर मग जूनचा हप्तासुद्धा मिळणार आहे. मे आणि जून दोन्हीही हप्ते टोटल 3000 रुपये एकत्रितच आपल्या खात्यामध्ये 10 ते 15 जूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये हे पैसे आपल्याला मिळणार आहेत. कारण की आता विलंब होणार नाही आहे. 10 तारखेपर्यंतच होऊ शकते की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत. दोन्ही हप्त्यांचे, मेचा आणि जूनचा हप्ता त्यांना लगातार मिळणार आहे. तर ज्या बहिणींची KYC झालेली नाही आहे किंवा ज्या बहिणी KYC करताना आणखीनही चुकल्या आहेत, ज्यांची KYC झाली असेल, सक्सेसफुलचा मेसेज आला असेल तरीही त्यांना हप्ते मिळाले नाही आहेत, तर त्या बहिणींनीसुद्धा टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुम्हालासुद्धा हे हप्ते मिळणार आहेत. फक्त तुम्हाला एकदा काय करायचं आहे की महिला व बाल विकास विभागामध्ये जायचं आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मग तालुक्याच्या ठिकाणी, आणि तिथं त्यांना जाब विचारायचा आहे की आमचे नेमके पैसे का अडकले आहेत. आमची KYC पूर्ण आहे, सक्सेसफुलचा मॅसेज आलेला आहे, तरीही आम्हाला पैसे आले नाही आहेत. तर नेमकं का आले नाही आहेत, आमचं तपासणी करा, चेक करा, आमच्या नेमकं पडताळणीमध्ये काय झालं आहे. त्यांना आधार कार्ड द्या. आधार कार्ड नंबरवरून ते तुमच्या पूर्ण अर्जाची तपासणी करतील आणि नेमकं तुम्हाला काय अडचण चालली आहे ते तुम्हाला सांगतील. ती अडचण तुम्हाला एकदा का माहीत पडली की त्यावर तुम्ही उपाययोजना करू शकता. जे काही कागदपत्रांची कमी असेल त्याची पूर्तता तुम्ही करू शकता किंवा मग इतर काही कारण असेल तर ते सुद्धा तुम्ही संपुष्टात आणू शकता. आणि म्हणूनच सांगतोय, एकदा जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागाला भेट द्या, तिथं विचारणा करा, जाब विचारा आणि आपली KYCची जे काही तारीख येणार आहे आता लवकरच, त्या वेळेत तुमची KYC लवकरात लवकर व्यवस्थितरित्या करून घ्या. आणि जी काही अडचण येत असेल KYCमध्ये ती व्यवस्थित सर्वात आधी करून घ्या. कागदपत्रांची पूर्तता करा, म्हणजेच की वेळेवर मग तुम्हाला आणखीन धावपळ नको. म्हणजेच की तुमची जी KYC आता आपल्याला तारीख मिळणार आहे KYCसाठी करण्यासाठी, त्यावेळेस तुम्हाला धावपळ व्हायला नको. लवकरात लवकर तुमची KYC व्हायला पाहिजे. KYC होणार आहे 100% गॅरंटीड सांगतो. सरकारला KYC द्यावीच लागणार आहे. एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा सांगितले आहे की KYC ही होत राहणार आहे. त्याचबरोबर आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही लवकरच याबाबत तुम्हाला एक तारीख देणार आहोत आणि त्यानंतर तुमची ही KYC चालू होणार आहे. तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे. मे महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे. मे महिन्याचा हप्ता फक्त 1500 रुपये येणार आहे, 2100 रुपये येणार नाही आहे. हे गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मी देवानंद गवांदे. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.